मालिकेचं शीर्षक गीत यावरून नुकतंच भाष्य केले गायिका सावनी रवींद्र हिने. खरं तर मालिकेचं शीर्षक गीत ही एक वेगळी परंपरा असून पूर्वी रस्त्यावर चालताना एखाद्या मालिकेचं शीर्षक गीत कानावर पडलं की किती वाजलेत घड्याळात बघायची गरज नसायची. मात्र हल्ली शीर्षक गीत लावलंच जात नाही हीच खंत गायिका सावनी रवींद्रने व्यक्त केली. पूर्वी मालिकेची गाणी ऐकली जायची, गायली जायची. एवढंच नव्हे तर मोबाईलच्या रिंगटोन म्हणून मालिकेचं शीर्षक गीत ठेवण्याचा ट्रेंड देखील आला होता. मात्र आता तसं दिसून येत नाही आहे. शीर्षक गीत हाच खरा तर मालिकेचा चेहरा असतो. ही गाणी आता यूट्यूबवर असतात. पण जर प्रेक्षकांना मालिकेचं शीर्षक गीतच माहीत नसेल तर यूट्यूबवर शोधणार तरी कसे? पूर्वी मालिकेच्या आधी शीर्षक गीत रोज लावायचं, त्यामुळे त्याबद्दल प्रेक्षकांना कुतूहल असायचं. असं आता होताना दिसत नाही. याआधी सावनीने संगीत क्षेत्रात लोकांशी वेगवेगळी चर्चा देखील केली. यापुढे ती म्हणते या संदर्भात ती वाहिन्यांशी नक्कीच बोलणार आहे. एवढंच नव्हे तर 2 महिन्यापूर्वी सुरू झालेल्या इंद्रायणी या मालिकेचं शीर्षक गीत सावनीने गायलं. ही मालिका सुरू झाल्यापासून ते रोज लागतंय. तसं विविध माध्यमातून ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय देखील, त्यामुळे लोकांना ते माहिती आहे असं सावनी म्हणते. मालिकेच्या प्रत्येक भागाचा कालावधी हे शीर्षक गीत न लावण्यामागचं अनेकदा दिलं जातं. त्याबद्दल सावनी म्हणते मग तेव्हा शीर्षक गीतासाठी कसा वेळ दिला जातो? तेव्हा शीर्षक गीत फार तर फार 1 ते 1.5 मिनिटाचं असतं आणि त्यासाठी किमान 1 मिनिटं तर ठेवायचंच असतं. तरीही एकच दिवस ते लागणार असतं, तर मग करायचं कशाला? पॅच या संपूर्ण प्रक्रियेत गीतकार आणि संगीतकार पहिल्यापासून असतात, त्यामुळे त्यांच्याविषयी थोडं जास्त वाईट वाटतं. मालिकेचं शीर्षक गीत केवळ एकच दिवस अपेक्षित होण्याचा ट्रेंड थांबायला पाहिजे. पूर्वी ते 100 दिवस रोज मालिकेचा भाग सुरू होताना लागायचं. मग आता किमान इतके दिवस तरी ते दाखवायला हवं, जेणेकरून ते घराघरात ऐकू येईल, प्रेक्षकांच्या मनात रुजेल. शर्ते शेवटी मालिकेलाच त्याची मदत होणार आहे असं देखील सावनी म्हणते. तुम्हाला काय वाटतं, मालिकेच्या सुरुवातीला शीर्षक गीत लावलं पाहिजे का? तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.